ऑफिसमध्ये पडलेला चेहरा बघून तिच्या मैत्रिणीने विचारलं, अगं प्रेग्नन्सीमध्ये उदास नसतं राहायचं, कायम आनंदी राहायचं असतं, काय झालं? स्मिता म्हणाली, अगं घरी जरा 2-2 शब्द झाले. अगं एवढंच ना, मग सोडून द्यायचं, त्याच्यात काय एवढं? स्मिता म्हणाले, अगं ऑफिसमध्ये काम करण्याचा मनावर कधी कधी खूप तणाव येतो. मला असं वाटतं की थोडं मेडिटेशन, प्राणायाम, योगासनं करावे, पण घरी एकट्याने होतच नाही गं. म्हणून मी घरी सांगितलं की मी त्याचा क्लास लावते. तर घरचे म्हणाले, तू काय काय करशील? ड्युटी करशील का हे क्लासेस करशील? म्हणून मग माझं काही बोलून गेले मी आणि माझं मन नाराज झालं गं. मग स्मिताची मैत्रीण म्हणाली, तू असं का नाही करत की याच्यावर मधला मार्ग काय आहे हे डॉक्टरांशी बोलत. स्मिताने नेक्स्ट व्हिजिटला तिच्या डॉक्टरांना विचारलं की मी काय करू. डॉक्टरांनी सांगितलं, तुझ्या सासूबाईंना सोबत घेऊन ये. दोघी सोबत आल्यानंतर डॉक्टर म्हणाल्या, पूर्वीच्या काळी कसं होतं ना, मोठं कुटुंब असायचं, कामाचा व्याप नसायचा, सगळेजण निसर्गिक वातावरणामध्ये राहायचे आणि याशिवाय गॅझेट, स्क्रीन टाईम याचा देखील व्याप कमी होता. त्यामुळे बोलायला, मन मोकळं करायला लोक होते, कीर्तन, संगीतासारखे कार्यक्रम व्हायचे. घरातल्या छोट्या छोट्या कामांमध्ये देखील एका प्रकारचं मेडिटेशन होऊन जायचं. परंतु आता ज्याप्रमाणे समाज, आपली लाईफस्टाईल बदललेली आहे ना, तर त्याप्रमाणे जी स्त्री बाळासह ड्युटी देखील करते किंवा बाळ आहे परंतु तिचं दुःख वाटून घ्यायला किंवा तिला मनमोकळं बोलायला आणि अगदी मनमोकळं बोलणं जरी नसेल पण तिच्या मनावरचा ताण कमी करायला घरात माणसं कमी आहेत. आता तुम्ही तिच्यासोबत आहात पण प्रत्येक ठिकाणी असतंच असं नाही आहे. म्हणून अशा वेळेस मेडिटेशन, गर्भसंस्कार, प्राणायामाचे क्लास हे त्या स्त्रीच्या मनाला एका प्रकारचं डिटॉक्सिफिकेशन करतात. म्हणजे काय माहिती का, ज्या पद्धतीने आपल्या कपड्याला मळ लागलेला असेल, आपण धुतला का तो कसा स्वच्छ होऊन जातो, अगदी त्याचप्रमाणे जेव्हा आपण मेडिटेशन करतो, प्राणायाम करतो, तसं मन शांत होतं आणि या आनंदाच्या लहरींसोबत बाळाची पण वाढ अगदी छान होते. मग सासूबाईंचं म्हणणं होतं, हे घरी पण तर करू शकते. बऱ्याचदा काय होतं, जेव्हा आपण आपल्या सारख्या विचारांच्या लोकांसोबत राहतो ना, तर तेव्हा आपण ती गोष्ट अगदी हिरिरीने, आनंदाने करतो. मग स्मिताच्या सासूबाई देखील तिला पाठवायला लागल्या आणि हळूहळू स्मिताचा तणाव कमी व्हायला लागला. तणाव कमी झाल्यामुळे झोप शांत व्हायला लागली, बाळाचं वजन वाढायला लागलं आणि प्रेग्नन्सी तीही कामासोबत हे स्मितासाठी तणावाचं कारण नाही राहिलं.